शिर्डी नगरपंचायतीमार्फत नेमलेल्या वसुली ठेकेदाराच्या वसुली बहाद्दारांकडून बंद झालेली वसुली पुन्हा एकदा सुरू झाली असून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांकडून दंडाच्या स्वरूपात ही वसुली पुन्हा सुरू करण्यात आली आहे। साई मंदिराजवळच्या जेटी शिळके पाटील रोडवर औरंगाबाद येथील टेम्पो ट्रॅव्हलर साई भक्तांना घेण्यासाठी आला असता अवघ्या 5 ते 10 मिनिटांसाठी पार्किंगमध्ये न जाता रस्त्याच्या कडेला उभा राहिला असता त्याच्याकडून दोघांनी 200 रुपये मागितले। नगरपंचायतीचा टॅक्स असल्याचं सांगत त्याच्याकडून जोर जबरदस्ती सुरू झाली। मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, पॅसेंजर आले की देतो असं म्हटल्यावर ताबडतोब फोन लाव आणि आम्ही सदर भक्तांकडे जाऊन पैसे घेतो असं या वसुली बहाद्दारांनी सांगत चक्क त्या साई भक्तांनाही फोनवर दम दिला। हा प्रकार S9 ची टीम बघत आहे। हे पाहिल्यावर दोघांनीही पैशांचा नाद सोडून पळ काढला। यानंतर हा ट्रॅव्हलचा चालक काय म्हणतोय ते आपण ऐकूयात। आता हे जे दोन मुलं तुमच्याकडे काय मागणी करत होते? 200 रुपयाची पावती घ्या म्हणत होते। कशाबद्दल? काय नगरपालिकाचं काहीतरी टॅक्स आहे काहीतरी असं ते म्हणत होते। हां, मग तुम्ही काय म्हटले? मी म्हटलं माझ्याजवळ पैसेच नाही, म्हणजे तुम्ही कस्टमरला फोन लावा। म्हणजे कस्टमर कुठं गेलेले, मी आम्ही तिथं जाऊन कलेक्ट करतो त्यांच्याकडनं भक्तांकडनं। हां, म्हणलं ठीक आहे थांबा, फोन लावून देतो, बोलून घ्या म्हणलं त्यांच्याशी। येतो म्हणे 15-20 मिनिटात। आणि तुम्हाला काही पावती वगैरे देत होते का? 200 रुपयाची पावती देत होती, तुमच्याकडे ठेवा म्हणे, त्यांच्याकडनं घेऊन टाका म्हणे पैसे तुम्ही। म्हटलं माझ्याजवळ पैसेच नाही, मला जेवायला पैसे नाही, मी कुठून देणार आहे म्हटलं। तुम्ही कुठून आले? मी औरंगाबादवरून आलो। कायम येता का? हो कायम येतो। याच्यापूर्वी तुम्हाला पावत्या मागितल्या? कधीच नाही, कोणीच नाही मागितली, फक्त पार्किंगचे पैसे द्यायचो आम्ही पार्किंग मध्ये लावली तर। आधी तर काय 15-20 मिनिटं थांबायचंय म्हणून तरी आम्ही पार्किंगला लावलीच नाही गाडी। तुमचं काय म्हणणं आहे नगरपालिकेला? काय सुख सुविधा नाही, कुठली काहीच नाही ना इथं, लावायला जागा नाही, काही नाही। 200 रुपये कसे द्यायचे, कुठल्या पद्धतीने कर द्यायचं त्यांना 200 रुपये? काही दिवसांपूर्वी S9 चॅनलनं या जबरन वसुलीच्या बातम्या प्रसिद्ध करताच विरोधी नगरसेवकांनीही नगरपंचायतीला जाब विचारल्यानं वसुली ठेका रद्द करण्यात आला होता। मात्र आता पुन्हा सभागृहानंच हा वसुली ठेका कायम करण्याचा ठराव केल्याचं मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितलंय। त्यामुळे या वसुलीच्या नावाखाली साई भक्तांना पुन्हा एकदा त्रास सुरू होणार यात मात्र शंका नाही। याबाबत शिर्डी नगरपंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक अभय शेळके यांना विचारलं असता शिर्डी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तसेच स्वच्छतेच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणाऱ्या या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीच निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। शिर्डी नगरपालिकेने शिर्डी शहरामध्ये ज्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाहन पार्किंगचे वसुली संदर्भातला ठेका काढलेला आहे। मध्यंतरी चांगल्या पद्धतीनं हा ठेका चालू होता आणि शिवसेना भाजपच्या वतीनं ह्या ठेक्याला विरोध झाला आणि काही दिवस तो ठेका बंद ठेवण्यात आला। त्यांची मागणी अशी होती की ठेका वसूल करणाऱ्या मुलांनी दादागिरी केली नाही पाहिजे आणि शिर्डी शहरात रस्त्यांवर नो पार्किंगचे बोर्ड लागले पाहिजे। तर ती त्यांची मागणी रास्त मागणी होती, ती आपण मान्य पण केलेली आहे। सर्वात प्रथम ठेका देण्याचे कारण 2 होते। नगरपालिकेला 2 पैसे उत्पन्न मिळावं म्हणून बिलकुल नव्हतं, पण ही जी वाहनं शहरात रस्त्यावर अस्तव्यस्त लागतात त्यामुळे आम्हाला शहर स्वच्छ करण्यासाठी अनेक अडचणी तयार होतात। रोड स्वीपर आहे, रोड स्वीपर जर रोड स्वीपिंगला आलं तर हे लोक रस्त्यावरची वाहनं काढत नाही। दुसरी अडचण अशी की रस्त्यावर ही वाहनं लागल्यामुळं वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होते। यापूर्वी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला मोर्चा नेलेले आहेत की रस्त्यावर वाहनं उभी करू नये वगैरे, ते वाहनं सगळी पार्किंगमध्ये गेली पाहिजे। आता टोल देताना आम्ही काही निकष ठरवून दिलेले आहेत। ज्याला रस्त्यावर ज्याने वाहन उभं केलं त्यांनी ते पैसे दिले पाहिजे। जर त्याला नसतील ते पैसे द्यायचे तर त्यांनी पार्किंगमध्ये आपली वाहन उभं केलं पाहिजे। जर सर्वांनीच पार्किंगमध्ये वाहन उभं केलं तर पैसे म्हणजे त्या ठेकेदारांनी पैसे त्या वाहनाकडनं वसूल करायचा प्रश्नच उद्भवत नाही। तर आमच्या शिर्डी शहराच्या दृष्टिकोनातनं व साई भक्तांच्या दृष्टिकोनातनं हे 2 अडचणी मोठ्या प्रमाणात आहे की शहरात वाहतुकीचा अडथळा आणि दुसरं शहर स्वच्छ करताना येणाऱ्या अडचणी। तर आता माझी विनंती आहे सर्व शिर्डी नगरपालिकेच्या सर्व शहरातील नागरिकांना, विविध जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या नेत्यांना की आपण सर्वांनी या संदर्भात सहकार्य केलं पाहिजे। आता आपण बाहेर जातो
एखादा समजा टोल नाक्यावर एखाद्याने टोल नाही दिला किंवा पुण्याला किंवा मुंबईला आपण पार्किंग लॉट असतात रोडवर काही ठिकाणी पुणे महानगरपालिकेत जर गेले तुम्ही तर त्या ठिकाणी पार्किंग शुल्क आकारलं जातं रस्त्यावरती. आता आपण तिथं लावली गाडी आणि आपण त्यांना म्हटलं की आत्ताच लावली 5च मिनिटात निघणार आहे किंवा मी नगर अध्यक्ष आहे, मी नगरसेवक आहे, माझ्याकडनं कशाला घेतो, म्हणजे वादाचा मुद्दा तयार होतो. त्यापेक्षा मग एक तर मी ते पैसे दिले पाहिजे नाही तर गाडी तिथनं काढून घेतली पाहिजे. तशीच परिस्थिती शिर्डी शहरात आहे. तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही ती गाडी तिथून काढली पाहिजे, नाहीतर तुम्ही त्या पार्किंगमध्ये ती गाडी लावली पाहिजे, अशी आमची नम्र विनंती या ठिकाणी. शिर्डी शहरात विविध प्रकारच्या रिक्षा संघटना आहेत. रिक्षा रस्त्यावरती जास्त प्रमाणात दिसतात, त्यांच्यावरही कारवाई केली जाते का? 100% सगळ्यांवर जे कोणी व्यवसाय करतं अशा लोकांकडनं ही पार्किंग शुल्क आकारल्या जाणार आहे. जो व्यवसाय करतो, हां एखादा खाजगी गाडी आहे शहरातली, हां तिच्यावर नाही होणार, पण रस्त्यावर जे काही वाहनं लागतात म्हणजे रिक्षा असू नाही तर कोणी असो आणि येणारा जो साहेब बघताय जरी तो खाजगी गाडीत आला तरी त्यांनी ती पार्किंगमध्ये गाडी लावायची आहे, त्यांनी रस्त्यावर गाडी लावायची नाही. ते सांगितलं जात नाही. आम्ही त्या लोकांना कळवलेलं आहे, त्या ठेकेदाराला कळवलेलं आहे. एकतर त्या साहेब भक्ताला सांगितलं पाहिजे की बाबा तू जर इथं रोडवर गाडी लावली तर तुला असे शुल्क द्यावं लागतील, तुला नसेल इथं गाडी लावायची तर तू पार्किंगमध्ये गाडी लाव. बऱ्याच वेळेस काय होतं, काही लोक उद्धटसारखे बोलतात आणि असं वाटतं की ठेकेदाराचे मुलं त्याच्यात नंगटशाही करतात. असं पण बऱ्याचदा होत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, काही लोक असतात की नाही मी नाही काढणार गाडी, मी जरी मुंबईचा आहे तर माझ्या इथं आबाई शेळके ओळखीचे, मी त्यांना फोन लावतो, कैलास बापू ओळखीचे मी फोन लावतो, शिवाजीराजे कोणतर ओळखीचे फोन लावतो. मग अशा पद्धतीने मग ते वादात रूपांतर होण्याचं असं साधारण लोकांना वाटतं की वाद चालू आहे. पण मग त्यांनी एक तर ती पैसे दिले पाहिजे याचा त्याला फोन लावण्यापेक्षा, नाही तर पार्किंगमध्ये गाडी लावली पाहिजे. हा आमचा उद्दिष्ट आहे आणि तो सफल करण्यासाठी मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.